वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत कोरोनाचा समावेश करताना SpO2 ऑक्सिजन पातळी 95च्या खाली असण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर शासन निर्णयातील ही अट वगळण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या यादीत कोरोनाचा समावेश करण्यात आला, त्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाकडून नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे शिक्षक समितीने स्वागत केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आकस्मिक आणि गंभीर आजाराकरिता खासगी रुग्णालयात होणाऱ्या उपचाराकरिता होणाऱ्या खर्चाची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासनाकडून दिली जाते. ज्या आजाराकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची तरतूद आहे त्यामध्ये मार्च 2005च्या शासन निर्णयानुसार 27 गंभीर आजार आणि 5 आकस्मिक आजारांचा समावेश आहे. त्यामध्ये फुफ्फुसाशी संबंधित आजाराचा उल्लेख असला तरी कोरोना असा स्पष्ट उल्लेख नसल्याने कोरोनाने बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतची वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या आजाराच्या यादीत कोरोनाचा समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह अनेक शिक्षक आणि कर्मचारी संघटनांकडून सातत्याने करण्यात आली होती. राज्य शासनाकडून या बाबीची दखल घेत वैद्यकीय प्रतिपूर्ती करिताच्या यादीत कोरोनाचा समावेश केल्याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत आणि सरचिटणीस संभाजी रेवाळे यांच्यासह राजेश सावरकर, मनीष काळे, सरिता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे आदींनी स्वागत केलं. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.